जाधव साहेब माईक द्या ना. विस्तार अधिकारी जाधव साहेब माईक द्या ना. इथं आहे रामेश्वर तिथं आहे बघा. घरकुलाच्या मुख्य अडचणीमध्ये ऑपरेटर, त्यानंतर ते खेडकर म्हणून जे आहे त्यांचं काय पद आहे? ते खेडकरचं खेडकर का खेडकर? विस्तार अधिकारी मुखेडकर, ऑपरेटर आणि हे इंजिनियर हे विलन आहेत घरकुलामध्ये पैसे मिळवून देण्यासाठीचे. त्यामुळे ह्यांना आता इथं बोलावं लावणार आहे आपण. ह्यांची पहिले यांना वॉर्निंग दिली होती, ह्यांनी काही सुधारले नाहीत. यांचं आता आपण काय करायचं, कसं करायचं, काय माहिती व्यवस्थित आपण घेऊ. त्यामुळे कृपा करून हात जोडून विनंती, शांत बसा. हे जर लाईनवर आले, यांना कसं आणायचं ते मी बघतो लाईनवर. प्रशासकीय दृष्टिकोनातून बोलतोय मी की नियमाला धरून यांना लाईनवर कसं आणायचं आपण ते आणू. ठीक आहे, तरच तुमचे काम होतील. कृपा करून आता थोडं शांत बसा. चला, नाव सांगा पहिलं तुमचं. हा, कधीपासून हे काम करता? 5 महिने. याच्या आधी कधी काम केलं असं? शिक्षण काय झालंय? हा, डिप्लोमा सिव्हिल झालं. 5 महिन्यामध्ये किती घरकुलाचे हप्ते मंजूर केले? किती गाव आहेत आपल्याकडं? 7 गाव आहेत. किती लोकांचे हप्ते मंजूर केले असतील? 200. किती रुपये घेतले सरासरी आपण? घेतले पण पैसे, हे मान्य करता? हे बघा, तुम्ही मान्य केलं नाही तर तुमचे चेहरे मी मतदारसंघामध्ये पाठवणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पैसे दिले ते मला येऊन सांगतील. ठीक आहे, आकडा आता मी हे करत नाही. आता इमानदारीनं तुम्ही सांगायचं घेतलो किंवा घेतलं नाही, आकडा सांगू नका, काय हरकत नाही. चला, तुम्हाला कमी पण वाटत असेल तर घेतले पैसे. हां, चला. तुमचं काय क्वालिफिकेशन आहे तुमचं? हां, कशामध्ये केला डिप्लोमा? सिव्हिलमध्ये. कधीपासून काम करताय? 2.5 वर्षापासून. 2000 लोकांचे तरी हप्ते दिले असतील. किती जणांना हप्ते तुमच्या हातावर झाले बाबा? तुम्ही तपासणी केली घराची आणि तुमच्यामुळे हप्ते मिळाले असे किती लोक असतील? 600. पैसे आपण पण घेतलेत. हो किंवा नाही म्हणा. नाही म्हणायला तुम्हाला स्कोपच नाही. नायगाव तालुक्यामध्ये 1.5 लाख मतदार आहेत. 1.5 लाख म्हणजे कमीत कमी भागिले 4 म्हणलं तर 40,000 घरं आहेत. आणि इथं रेकॉर्ड काढून आपल्याला कळते की किती लोकांचे हप्ते दिलेले आहेत मागच्या 3 वर्षामध्ये. त्या लोकांना जर संपर्क केला, 100 लोकांना संपर्क केला तर त्यातले 20 लोक तरी खरं सांगतील पैसे दिले म्हणून. छातीटोकपणे सांगतील, भिणारे भीतील, 20 तरी सांगतील. त्यामुळे तुम्हाला खोटं बोलायला पर्याय नाही. पैसे घेतले की घेतले नाही? घेतले की घेतले नाही? पटकन वेळ द्यावा घालवायचा. हो की नाही? हो की नाही? हां, हो हो. चला, तिसरा, पैसे घेतले की नाही घेतले? घेतले की नाही घेतले? घेतले. घेतले. क्वालिफिकेशन काय तुमचं? हां, डिप्लोमा सिव्हिल. किती लोकांचे मंजुरी झाली असेल तुमच्या हातावर? 380. हां, तुमचं क्वालिफिकेशन सांगा. हां, किती लोकांचे मंजुरी झाले अंदाजे? पैसे घेतले का घेतले नाही? घेतले. चला, नेक्स्ट सांगा. हां, डिप्लोमा सिव्हिल किती का मंजुरी झाले तुमच्या पिरियडमध्ये? 350. पैसे घेतले का घेतले नाही? घेतले. चला, नेक्स्ट इंजिनियर अर्जुन जाधव. क्वालिफिकेशन सांगा. बी सिव्हिल. किती झाल्या मंजुरी अंदाजे? पैसे घेतले का नाही घेतले? घेतले. नेक्स्ट इंजिनियर. हां, क्वालिफिकेशन डिप्लोमा. किती मंजुरी झाले? 560. तुमची स्पीड जास्त दिसायली. रेट जास्त आहे का काय? पैसे घेतले का घेतले नाही? पैसे घेतले का घेतले नाही? घेतले. ऑपरेटर कोण कोण आहे? घरकुलाशी संबंधित कोण कोण आहे? इंजिनियर तुम्ही पण आहेत. क्वालिफिकेशन डिप्लोमा. किती मंजुऱ्या झाल्या? 380. पैसे घेतले का घेतले नाही? घेतले. अजून इंजिनियर कोण राहते? एक ॲबसेंट. ऑपरेटर कोण कोण आहे आता? चला, त्यांचे चेहरे दिसू द्या. मागे सरकार चला, कॅमेऱ्यामध्ये दिसू द्या. सीओ मॅडमला दाखवायचे चेहरे. सीओ मॅडमला त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फार मोठा विश्वास आहे, आमदारावर विश्वास नाही. हे दुर्भाग्य आहे लोकशाहीचं. तर चला, पाटील कुमार 2 महिने झाले आपल्याला येऊन? नाही सर, 8 दिवस झाले. हां, 8 दिवस झाले. काही हप्ता मिळाला का यांच्याकडून? नाही. हिस्सा दिले नाही तुम्हाला? नाही सर, तसं काही. तुम्ही यांना रागवलं नाही अजूनपर्यंत? नाही
नाही सर, मला 8 दिवस. पहिलं कुठल्या तालुक्यात काम केलंय? 2 महिने हिमायतनगरला होता सर. 2 महिने काम केलंय. तिथं काही हप्ते तुमच्या याच्यावर मंजूर झाले असतील ना तुमच्या समोर? नाही, आमच्याकडे काय नसते सर. तुमच्याकडे काय असते मग? पहिले तुमचा काहीच रोल नसते का? नाही सर, पहिले हप्त्याचेच फक्त असते की नाही? नाही, आम्ही काहीच नाही करत सर. काम काय मग? काम काही असते की नाही तुम्हाला घरकुलाचं? सर, पण काय काम असते? पहिले हप्त्याचे जे त्रुटीत असतील काही, त्याला दुरुस्त करून पहिले हप्ते आम्ही प्रस्ताव बघून सोडून देतो. तुमचं म्हणणं तुम्ही स्वतःही पैसे खात नाही, कोणी तुम्हाला आणून पण देत नाही. तसं नसते सर, ते बिलं टाकतात ना इंजिनियरकडे. हो ना, म्हणूनच विचारालो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पैसे खात नाही कुठंच? नाही सर, ते बिलाला आम्हाला खाता की खात नाही पैसे? लाचेचे पैसे खाता का खात नाही? हो किंवा नाही फक्त? हा, हो सर. खाता म्हणजे आम्हाला बिलाला 100 रुपये देतात सर ते. देतात. हां. म्हणजे लाच 100 रुपये तुम्हाला मिळते बिलामागे. तुमचा रेट किती आहे मॅडम? या ऐका, या सगळ्या तरुण मुलांनी खरं सांगितलंय. त्यांनी खरं सांगितलं म्हणून यांचे मागचे आता आपण काही काढणार नाही. त्यांना आपण पुढं पैसे खाऊ नका म्हणून यांना वॉर्निंग देणार आहे. म्हणून खरं सांगा, तुम्ही एकटे धुतल्या तांदूळाचे असूच शकत नाही जगामध्ये. ऐका की नाही? फक्त मॅडम आपल्याकडे वेळ कमी आहे. पैसे खाल्लेत तुम्ही का खाल्ले नाही? लाचेचे पैसे तुम्ही खाल्लेत? अजून कोण ऑपरेटर? ते कुठे गेले? ते पांडे कुरळे केसवाले खेडकरला बघू. अधिकारी म्हणून दर्शक कुठे पैसे नाही, फक्त विस्तार अधिकारी. हां, थांबा इकडं पुढे या कॅमेरामध्ये. आता हे बघा, सगळं उघडं पडलंय. आणि नांदेड जिल्हा परिषदमध्ये फक्त नायगाव नाही, नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक पंचायत समितीमध्ये घरकुलासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लाच खाल्ल्या जाते अधिकाऱ्याकडून. हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की हो किंवा नाही मध्ये खरं सांगा. नसेल तर मग मी मोठी दुकान लावा. तुमच्या CEO मॅडमला पुरावे लागतात. मी खूप मोठे पुरावे दिले CEO मॅडमला. त्यामुळं व्हिडिओचा हप्ता, या व्हिडिओचं नाव काय नायगावच्या? आवाज मोबाईल कोणाचा वाला? बंद करा मोबाईल. हां, या व्हिडिओचं नाव काय नायगावच्या? वानखेडे. पूर्ण नाव सांगा ना दादा. प्रवीण कुमार. कुठला वानखेडे? प्रवीण कुमार. प्रवीण कुमार वानखेडे. प्रवीण कुमार, लोकांचं काही म्हणणं आहे की प्रवीण कुमार वानखेडेचे जे हप्ते पोहोचतात ते तुमच्याकडे गोळा होतात. प्रवीण कुमार वानखेडे तुम्हाला विचारतो की आलंय का म्हणून, आणि मग तो सही करतो, तुमच्याकडे पाठवतो. हे खरं आहे का? तुम्ही त्याला सही कर म्हणल्याशिवाय तो करत नाही. हे खरं आहे? हे खोटं आहे? इथं किती वर्ष झाले तुम्हाला? 10 वर्ष. किती तुम्ही नियमाप्रमाणे किती वर्ष राहू शकता इथं? मी अर्ज केला होता सर. किती वर्ष राहू शकता? हां, 10 वर्ष प्रशासकीय बदली. 6 वर्ष राहू शकता. 10 वर्षाला प्रशासकीय बदली होती. बरं, मग आता तुम्ही अर्ज केलात बदलीचा, बदलीसाठी अर्ज केलात. आता 10 वर्ष राहून तुम्ही पैसेच खाल्ले नाही तिथं घरकुलासाठी, असं तुमचं म्हणणं आहे का? म्हणणं नाही म्हणजे तुम्ही मान्य करता की घरकुलाचे पैसे कोणी खुशीनं दिलं म्हणाल, तुम्ही इंजिनियरनं दिलं म्हणा, पण तुमच्यापर्यंत पोहोचलेत काही ना काहीतरी पूर्ण फुलाचे. मग कशात खाल्ले तुम्ही? दुसरे कशात खाता पैसे तेही सांगा. त्यामुळे घरकुलात खाल्ले की नाही मान्य करा. आज घरकुलाचाच विषय, दुसऱ्याचा हिशोब खाल्लेला आपण नंतर करू. विषयच नाही सर. येतच नाही. म्हणजे हे मान्य करत नाहीत. इकडे कॅमेरा करा. तुमचं नाव काय? नायगाव तालुक्यातील सर्व जनतेला मी हात जोडून नम्र विनंती करतो की महेश मुखेडकर साहेब या ठिकाणी म्हणत आहेत की त्यांनी कुठल्याही व्यक्तीकडून लाच स्वरूपामध्ये काही पैसे खाल्ले नाहीत 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. आपल्याकडं आज पुरावा नाही, त्यामुळे मी त्यांना काही म्हणू शकत नाही. आपल्यापैकी कोणी जर ह्यांना पैसे दिले असतील किंवा ह्यांच्या नावाने जर कोणी पैसे घेतले असतील आपलं कुठलं काम करण्यासाठी, तर कृपया आपण मला संपर्क करावा. आपण कुठल्याही प्रकारची काळजी करू नये. पुढे या. माझं शेड तुमचं नाव सांगा. मी केशव दादाराव ढगे, गाव? वजीरगाव, बरं. तालुका नायगाव. मी शेडसाठी माझ्या नावावर शेड होतं. मी माझे वैयक्तिक यांना 4,000 रुपये देतो. तुम्ही स्वतः हाताने दिलात? हो. किती वाजताची गोष्ट असेल अंदाजे? हे या वर्षीची नाही सर. आता शेड बी मला मंजूर बी झालं नाही. आता त्यानं पैसे नाहीत मला शासनाकडे.
आणि ते माझ्याकडे शेड बी झालं नाही, मला पैसे पण नाही. 4,000 रुपये रेट फिक्स होता का 5,000 6,000 मागले आणि तुमची मांडवली झाली 4,000 देऊन टाकतो? माझ्याकडे सर यांना मागणी केली 9,000ची. बरं 4,000 वर लगेच ऐकले का काही महिना गेला? मी वास्तविक दिले पैसे तर येस म्हणले. हा गाजगीज केले. हां किती 1 वर्ष झाला असं? त्यांच्या टेबलवर नेऊन दिले का कोणी एजंट होता म्हणजे? नाही, पाठीमागे ते झाडी आहे तिथं बसायचे डान्स आहे. झाडीमध्ये कोण बसते तिथं? नाही तिथं चहा पाण्याला आले ते मला तुम्ही दिले? हो. चहा पाण्या साहेब बरोबर आहे काय? मग आता अचानक कुठून यांनी मला सांगा 2 वर्षापूर्वी पैसे दिले म्हणून का कुठं करत असेल? तुमच्या यांची काय दुश्मनी सांगा ना. तुम्ही गाय गोट्याचा तुमच्याकडे काही संबंध येते मजुरीचा? मग हे सुद्धा सगळ्या जगाला माहिती की आधीचा जे व्हिडिओ होता 2 व्हिडिओच्या आधी, तेव्हा मी असं तिथं आलो होतो. गाय गोट्याच्या मंजुरीचे फार मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. तेव्हा एक कर्मचारी फाईल घेऊन गायब झाला होता जेव्हा मी फाईल मागितली. म्हणजे गाय गोट्यामध्ये पैसे खातात हे सुद्धा सगळ्या जगाला माहिती, फक्त सीओ मॅडमला माहिती नाही गाय गोट्यामध्ये पैसे खातात. तुम्ही गाय गोट्यामध्ये 1 रुपया खाल्ला नाही का? यांचा खाल्ला नाही समजा, कोणाचाच खाल्ला नाही का? खाल्ला की खाल्ला नाही? हा हे एकदम प्रोफेशनल आहे. 1 रुपया न खाता असता भेटलेला पद्मश्री दिलं पाहिजे. भारतामध्ये एकमेव माणूस असं दिसायला लागला मला, पैसे खाल्ला नाही म्हणणारा सरकारी अधिकारी. त्यामुळं आपल्यापैकी कोणी जर पैसे दिले, एक पुरावा आपण दिला हे मान्य करत नाही आहेत. आपल्यापैकी अजून कोणी दिले असतील तर मला संपर्क करा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, पूर्ण नाव काय तुमचं? हां, महेश मुखेडकर साहेबांना जर कोणी लाच दिली असेल तर कृपया संपर्क करा. आपण घाबरू नका तक्रार करायला. दिले असेल तरच सांगा. इकडे टिकून नाही थांबायचं. एक आमदारीच्या निघेल थांबलाय आपण. असं मस्त काय तर आपल्या घरी बसलो नाही आपण प्रशासकीय अधिकारी कर्मचारी इकडे. चला मॅडम इकडे पाटील आहे का? आता आपण आता या सगळ्या इंजिनियर लोकांना विनंती करणार आहोत. आज फक्त यांच्याकडून आपण अभिवचन घेणार आहोत की इथून पुढे हे घरकुल लाभार्थ्याला त्रास देणार नाहीत. घरकुल लाभार्थ्याचा हे फोन उचलतील. यांना जर खूप फोन येत असतील आणि यांना जर ते काम झेपत नसतील तर हे काम सोडून जातील. पण नागरिकांचे फोन उचलतील. त्यावेळेस जर यांना उचलता आलं नाही, कामात असतील तर यांनी परत फोन लावला पाहिजे. हे त्यांना मान्य आहे की नाही आपण त्यांना विचारू. दुसरी गोष्ट, जेव्हा त्यांनी आपलं घर तपासणी करायला येतील त्यावेळेस त्यांनी आपल्याला त्रास देणार नाहीत, पैशाची मागणी करणार नाहीत. यांनी जर आता आपण यांना वॉर्निंग दिली म्हणून तुमच्या घरकुलाचं बिल काढायचं नाही, पैसे घेता येत नाहीत म्हणून जर काही चुका काढायला लागले, हे बरोबर नाही ते बरोबर नाही, तर येणं पहिलं जे मंजुरी दिलेत ते घरं किती बरोबर बांधली ते काढण्यात येईल. पहिलं जर येणं तशा प्रकारच्या घरांना मंजुरी दिली असेल, तशा प्रकारच्या कामांना मंजुरी दिली असेल तर यापुढेही त्यांना द्यावंच लागेल. त्यामुळं ह्यांनी पण हुशारी करू नये की साहेब नियमात बसत नाही. मग नियमात काय बसते काय नाही, मी पण आमदार आहे, मला पण थोडेसे नियम कळतात. यांच्यापेक्षा 2 नियम थोडेसे जास्त कळतात मला. त्यामुळं आता आपण यांच्याकडून अभिवचन घेऊ. एक सुरामध्ये हे आपल्याला अभिवचन देतील. तुम्ही घेता का अभिवचन? चला. मी, अरे काका 2 मिनिट थांबा. मी, आपलं नाव घ्या, जोरात घ्या, एका ना घ्या. चला इथून सुरू करा जोरात. चला मॅडम घ्या, सगळेजण घ्या. नायगाव तालुक्यातील, जोरात पाहिजे आवाज, नाही तर खाल्लेले पैसे काढत मी द्यावं लागतील इथल्या इथं. नायगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना, भगिनींना अभिवचन देतो की आपल्या घरकुलाचे हप्ते मंजूर करण्यासाठी लाचेच्या स्वरूपामध्ये मी 1 रुपयाही मागणार नाही, अशी मी या ठिकाणी शपथ सुद्धा घेतो. हे काम करण्याची जबाबदारी माझी आहे. हे काम करण्यासाठी मला शासनाकडून पैसे मिळतात. शासनाकडून मिळालेल्या पैशामध्ये माझं घर चालते. त्यामुळं मी गोरगरिबाकडून लाच घेतली नाही. तरी सुद्धा
माझ्या पोटा पाण्याला काही फरक पडणार नाही. मला जर हे मान्य नसेल तर मी या नोकरीचा राजीनामा देईन. मला जर खूप पैसे कमवायचे असतील, मला लाच खाल्ल्याशिवाय जर करमतच नसत, माझं घरच लाच खाल्ल्याशिवाय चालत नसत, लाच खाल्ल्याशिवाय मला 4 चाकी गाडी घेता येत नसत, माझा स्वतःचा बंगला लाच खाल्ल्याशिवाय बांधता येत नसत, माझा स्वतःचा बंगला लाच खाल्ल्याशिवाय बांधता येत नसत, तर मी नोकरी सोडून देईन. परंतु नायगाव तालुक्यातील गोरगरिबांचे पैसे यापुढे खाणार नाही. मी यापुढे जर पैसे खाल्ल्याची तक्रार आली तर प्रशासनाने माझ्यावर कडक कारवाई करावी. मान्य आहे तुम्हाला? मी हे अभिवचन कुठल्याही बळजबरीने किंवा नशापाणी न करता देत आहे. मान्य आहे तुम्हाला? तुमचे मागचे गुन्हे माफ करायचे का? मागचे का पैसे घ्यायचे यांचे? तुमचे काम तुमचे कामं करायचे की आता इथून यायला पैसे मागून एक मिनिट थांबा. एक लक्षात घ्या, घरकुलाला जे पैसे मिळतात सरकारकडून त्याच्यामध्ये घरकुल पूर्ण होते का मला सांगा? आज रेती किती महाग मिळते, होते का पूर्ण? म्हणजे त्याला घरातून टाकावं लागतात पैसे. याच्यामध्ये आपण जर 5-10 हजार रुपये जर खायला लागलो तर ती रक्कम मोठी आहे शेतकऱ्यासाठी. तुम्हाला वाटते का आज अतिवृष्टी झाली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, जमीन खरडून गेल्या, पूर्ण खरीप कामातून गेलं, सरकारकडून मिळालेली जी मदत आहे कसं जेमतेम त्याच्यावर चाललंय शेतकऱ्यांचं. अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे की नाही? आणि मला खरंच सांगतो, दुसऱ्या मतदारसंघामध्ये काय होतं असं नसेल मला माहीत नाही. तुम्हाला जर दुसरीकडं असं जर अडवणारा आमदार जर नसेल, पैसे खाऊ देणारा कोणी जरी असेल तिथला अधिकारी किंवा कोणी, तर तुम्ही तिकडं बदली करून घेऊ शकता. आपलं काही जोर जबरदस्ती नाही, दुसरे माणसं इथं येतील. पण आमच्या नायगाव मतदारसंघामध्ये घरकुलाच्या बाबतीमध्ये, गाय गोट्याच्या बाबतीमध्ये पैसे खाणं म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. त्यामुळे रुपयाची अपेक्षा खेडकर साहेब करायचं नाही. तुमचे पुरावे निघतील तेव्हा देवाकडे प्रार्थना करा की निघून येऊ. कळालं का? तुम्ही एकमेव आहात की जे काही खात नाही म्हणून म्हणताय तुम्ही, आपण मान्य करू. त्यांचं मोबाईलचं लोकेशन दोघांचं त्या दिवशीचं काढलं तर ठीक आहे. आता इथून पुढे मला घरकुलासाठी असं वेगळं इथं यायची गरज पडू देऊ नका. ही पुन्हा तुम्हाला हात जोडून नम्र विनंती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचं घर तपासणीचं काम चोख पद्धतीने केलं पाहिजे. आणि सर्वसामान्य गोरगरीब आहेत त्यांना परवडत नाही. छोट्या मोठ्या चुका अजिबात काढायचं नाही. त्याच्यामध्ये बिल काढण्यासाठी 4-2 गोष्टी जे वाजवी आहेत, प्रॅक्टिकल आहेत, ते मान्य करा. गरिबांचे एवढ्या पैशामध्ये घर होत नाही. कळालं का? त्यांच्यावर विश्वास ठेवा. काय करायची गरज. ठीक आहे, चला या. आता तुम्ही इथं बसा. कोणाची